हॅलो गाईज. सो आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता काही इम्पॉर्टंट स्टम्प बघू. कालच्या लेक्चरमध्ये आपण का बघितलं गाईज की इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय असते. सिम्पल आहे, आपल्या डोक्यात आता फिट राहते की सर अशी एक फिजिकल केमिस्ट्रीची ब्रांच ज्या ब्रांचमध्ये आम्ही केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी यांचं एकामेकाचं कन्व्हर्जन शिकतो आहे. ओके फाईन. डेफिनेशन नंतर आपण बघितलं बाळांनो की इलेक्ट्रोकेमिकल सेल का असते. तर आपण म्हटलं की असं ॲपरेटस किंवा असं डिव्हाइस ज्या डिव्हाइसमध्ये हे कन्व्हर्जन होत आहेत त्या डिव्हाइसला किंवा त्या ॲपरेटसला आपण म्हटलं इलेक्ट्रोकेमिकल सेल. मग इलेक्ट्रोकेमिकल सेलचे आपण दोन पार्ट बघितले. एकाला आपण नाव दिलं इलेक्ट्रोलिटिक सेल आणि एकाला आपण नाव दिलं व्होल्टिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये एक पर्टिक्युलर कन्व्हर्जन शिकू आपण आणि व्होल्टिक सेलमध्ये एक पर्टिक्युलर कन्व्हर्जन शिकू. बेसिकली दोन्ही इलेक्ट्रोकेमिकल सेलच आहेत, पण आपण त्याची दोन पार्ट पाडून दोन नावं दिली. फाईन. आता आपण पुढची टर्म शिकणार आहे. आता बघा बाळांनो, आता जो आपल्याकडे एक इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे म्हणजे ज्या सेलमध्ये कन्व्हर्जन होणार आहे तो सेल रफली कसा दिसतो तो असा दिसतो बाळांनो. ओके, या प्रत्येक पार्टला आपण नाव देणार आहे. तर एक एक आपण नाव आता समोर आणू. का असणार आहे बाळांनो, असा काचेचा किंवा एक ॲपरेटस आहे, असा एक ग्लास सारखा. ज्या ॲपरेटसमध्ये हे दोन रॉड दिसतात तुम्हाला आणि या ॲपरेटसमध्ये एक पर्टिक्युलर सोल्युशन दिसते जे मी रेड कलरनं दिलेलं आहे. तर हे एक असं सोल्युशन आहे ज्या सोल्युशनला अगर आपण ॲक्वियस सोल्युशनच्या फॉर्ममध्ये घेतलं किंवा फ्यूज स्टेटमध्ये घेतलं. फ्यूज स्टेट म्हणजे मोल्टन स्टेट. मोल्टन स्टेट म्हणजे वितळलेलं पाण्यासारखंच, घट्ट पाण्यासारखं, थिक लिक्विडसारखं. तर असा सबस्टन्स, जो सबस्टन्स जेव्हा ॲक्वियस फॉर्ममध्ये येते, आता ॲक्वियस काय असते हे सगळ्या लोकांना माहीत. असा सबस्टन्स आपल्या केमिस्ट्रीमध्ये जेव्हा त्याला आपण ॲक्वियस फॉर्ममध्ये घेतो किंवा मोल्टन फॉर्ममध्ये घेतो आणि अगर तो स्वतःतनं इलेक्ट्रिसिटी पास करू देतो, म्हणजे त्याच्यातनं तो स्वतः इलेक्ट्रिक करंट पास करू देतो, तर त्याच सबस्टन्सला आपण या लेसनमध्ये नाव देणार आहे बाळांनो इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइट काय असणार, एक असा सबस्टन्स जेव्हा तो मोल्टन किंवा ॲक्वियस सोल्युशनच्या फॉर्ममध्ये घेतला तेव्हा तो स्वतः त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास करू देतो, त्या सबस्टन्सलाच आपण नाव देणार इलेक्ट्रोलाइट. म्हणून डेफिनेशन अगदी सिंपल आली. द सबस्टन्स विच अलाउ द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. पण केव्हा? वेन टेकन इन ॲक्वियस सोल्युशन ऑर फ्यूज स्टेट. वेन टेकन इन ॲक्वियस सोल्युशन ऑर इन फ्यूज स्टेट. फ्यूज स्टेट म्हणजे मोल्टन स्टेट. त्या सबस्टन्सला बाळांनो आपण इलेक्ट्रोलाइट म्हणत असतो. आता केमिस्ट्रीमध्ये तीन प्रकारचे सबस्टन्स असतात, ॲसिड, बेस, सॉल्ट. तर कोणचे ते ॲसिड आहेत तर मी एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. आपण हे एक्झाम्पल डिटेलमध्ये घेणार पण आहे जेव्हा एक्सप्लेन करू. तर बाळांनो ॲसिड कुठले आहेत जे स्वतःतनं इलेक्ट्रिसिटी पास करू देतात, ते HCl, HNO3, आणखी पण भरपूर आहेत. बेस कोण आहेत? NaOH, KOH, हे इलेक्ट्रोलाइटचं काम करतात. आणि सॉल्ट अगर म्हणसान तर NaCl आणि KCl हे पण इलेक्ट्रोलाइटचं काम करतात. म्हणजे समजलं. तर बाळांनो या लेसनमध्ये आपल्याला हे जे सोल्युशन आहे ना रेड कलरमध्ये दाखवलेलं, हे आपल्याला इलेक्ट्रोलाइट घ्यावं लागणार आहे. म्हणजे याला मी नाव दिलं इलेक्ट्रोलाइट. आणि इलेक्ट्रोलाइट काय असते मी तुमच्यासमोर डेफिनेशन दिली आणि हे काही एक्झाम्पल. ॲसिड, बेस आणि सॉल्ट कोण असतात इलेक्ट्रोलाइट. ॲसिडमधली काही इलेक्ट्रोलाइट, बेसमधली काही इलेक्ट्रोलाइट आणि सॉल्टमधली काही इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. पण असा सबस्टन्स जो सबस्टन्स स्वतःतनं इलेक्ट्रिसिटी पासच करू देत नाही, तर ऑफकोर्स आपण त्याला इन्सुलेटर म्हणतो. हे तर आपण लहानपणापासून शिकतोय की असा सबस्टन्स जो इलेक्ट्रिसिटी पास करू देत नाही, जसं लाकूड, वूड, रबर, हे लोक स्वतःतनं इलेक्ट्रिसिटी पास करू देत नाहीत, मग त्याला आपण काय म्हणत असतो? इन्सुलेटर. ओके. सो इन्सुलेटर काय असतं? द सबस्टन्स विच डू नॉट अलाउ द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू देम आर कॉल्ड एज इन्सुलेटर. किंवा कोणी नॉन कंडक्टर म्हणतात. आता बेसिकली कंडक्टर काय असते? जो इलेक्ट्रिसिटीला स्वतःपासून पास करू देतो, कंडक्ट करतो, दॅट इज अ कंडक्टर. आणि इन्सुलेटर काय असतात? जे इलेक्ट्रिसिटीला आपल्यापासून पास करू देत नाहीत, दॅट इज नॉन कंडक्टर. एक्झाम्पल रबर, वूड, आणखी भरपूर सारे आहेत. ठीक आहे. ओके फाईन. आता आपल्याला एक टॉपिक कळला याच्यातला की इलेक्ट्रोलाइट काय असते. ठीक आहे. तर असा सबस्टन्स जो सबस्टन्स स्वतःतनं इलेक्ट्रिसिटी पास करू देणार त्याला आपण म्हटलं इलेक्ट्रोलाइट, जेव्हा तो ॲक्वियस किंवा मोल्टन स्टेटमध्ये असला. सेकंड, आता बघा, आता तुम्ही लोकांनी इलेक्ट्रिसिटी थोडी का होईना बघितलेली आहे. आपण पहिले आता इलेक्ट्रिसिटीबद्दल डिस्कस करू. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? सपोज बाळांनो एक माझ्याकडे वायर आहे, एक कुठला तरी मेटॅलिक वायर आहे, कॉपरचा वायर आहे किंवा असा वायर ज्यातनं करंट पास करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यातनं सपोज करंट चालला. आता डोळ्यानं तर काही दिसत नाही. तुम्हाला आठवते ओस्टर्ड सायंटिस्ट जो होता, त्या ओस्टर्ड सायंटिस्टने कसे एक्सपेरिमेंट केले होते जेणेकरून त्याला करंट दिसला होता. बरं, तुम्हाला कळेल तुम्ही जेव्हा फिजिक्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटी नावाचे असे जेव्हा लेसन शिकता
फिजिक्समध्ये, तेव्हा तुम्हाला कळते करंटबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. सध्या आपण थोडक्यात बघतोय कारण की आपण फिजिक्स शिकतोय, सॉरी केमिस्ट्री शिकतोय. आता एखाद्या वायरमधनं सपोज करंट चालला तर आपण जनरली काय म्हणतो की या वायरमधनं इलेक्ट्रॉन चालले. कोण चालले? इलेक्ट्रॉन. आता हा जो वायर आहे हा ऑफकोर्स कुठल्या ना कुठल्या मटेरियलपासून बनलेला आहे, म्हणजे काही ना काही मॅटर असणार. सपोज आपण कॉपरचा म्हटलेला आहे की हा जो वायर आहे कोणापासून बनला? कॉपर. तर कॉपरमधनं इलेक्ट्रॉन चालले तेव्हा आपण म्हणतो बघ करंट चालला, इलेक्ट्रिसिटी आहे. ओके, नेमकी इथं इलेक्ट्रिसिटी कशी असणार आहे? तर सायंटिस्ट म्हणतात काय, जेव्हा केव्हा चार्ज मोशनमध्ये असतात तेव्हा बेसिकली इलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट येतो. चार्ज मोशनमध्ये जेव्हा जेव्हा असतात तेव्हा इलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट होतो. आता मी रफली थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन जेव्हा घेऊ तेव्हा घेऊच. सपोज बाळांनो माझ्याकडे जो इलेक्ट्रोलाइट आहे हा इलेक्ट्रोलाइट आहे NaCl. NaCl. आता NaCl दिसायला कसा असतो आपल्या सगळ्या लोकांना माहित आहे. NaCl कसा असतो बाळांनो दिसायला? Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, हे सगळ्या लोकांना माहित आहे, बरोबर आहे. आता झालं काय, Na वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, Cl वर निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एकामेकाला पकडून आहेत, त्यालाच आपण आयोनिक बॉन्ड म्हटलं. आता दोघे एकामेकाला पकडून आहेत. इमॅजिन करा हा Na आणि हा Cl दोघे एकामेकाला पकडून आहेत. आता झालं काय बाळांनो, मी काय करतो, आता सपोज हे जे वायर आहेत ना, या वायरला मी लावली बॅटरी, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे मी इथनं करंट पाठवून राहिलो. आता अगर मी इथनं करंट पाठवून राहिलो, आता नीट समजून घ्या, तर हा टर्म इमॅजिन करा यार, हे बॅटरी आहे, हे बॅटरीला असतात ना दोन, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक निगेटिव्ह टर्मिनल. तर हे दोन्ही वायर मी या दोन रॉडला लावले. आता बॅटरीचा हा टर्मिनल पॉझिटिव्ह आहे तर हा रॉड कसा होऊन जाणार? पॉझिटिव्ह. बॅटरीचा हा टर्मिनल निगेटिव्ह आहे तर हा रॉड कसा होऊन जाणार? निगेटिव्ह. आता या दोन्ही रॉडवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहेत, तर हे रॉड काय करतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ह्या Na आणि Clला दूर दूर ओढण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे या Cl निगेटिव्हवर पॉझिटिव्ह रॉड ओढणार, फोर्स लावणार की बा ये रे तू इकडे, आणि हा निगेटिव्ह रॉड Na पॉझिटिव्हवर फोर्स लावणार, ये रे बा तू इकडे, बरोबर आहे. म्हणजे फोर्स लावतील आणि या फोर्स लावल्याच्याने Na आणि Cl मधला बॉन्ड तुटून जाणार आणि Cl एकाकडे आणि Na एकाकडे. ओके, मग तुम्ही करंट पाठवल्याच्यानं हा जो इलेक्ट्रोलाइट आहे तो तुटला. करंट पाठवल्याच्यानं हा जो इलेक्ट्रोलाइट हा तुटला, डिकम्पोज झाला, आणि तो कशात डिकम्पोज झाला? Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. ओके, आता सगळे Na पॉझिटिव्ह हे या रॉडकडे गेले कारण की निगेटिव्ह चार्ज आहे, आणि सगळे Cl निगेटिव्ह या रॉडकडे गेले कारण की पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे बाळांनो. आता नीट बघा, या रॉडवर अगर तुम्ही बघसाल तर सगळे Na पॉझिटिव्ह दिसून राहिले तुम्हाला, आणि अगर तुम्ही या रॉडवर बघसाल तर सगळे तुम्हाला Cl निगेटिव्ह दिसून राहिले जमा झालेले, बरोबर आहे. आता बाळांनो हे जे आता सपोज एखाद्या ॲटमवर जेव्हा चार्ज असतो, केमिस्ट्रीमध्ये एखाद्या ॲटमवर जेव्हा चार्ज असतो तेव्हा आपण त्याला ॲटम न म्हणता आपण त्याला आयन्स म्हणतो. आता मला सांगा बाळांनो, हे आयन्स इकडे तिकडे मूव्ह झाले, बरोबर आहे, आणि या आयनच्या मुवमेंटमुळेच आपण करंट जनरेट करू शकणार आता पुढे 1-2 लेक्चरमध्ये, बरोबर आहे. म्हणजे होणार काय बाळांनो, आता या रॉडवर अख्खे Na पॉझिटिव्ह आले आणि या रॉडवर अख्खे Cl निगेटिव्ह आले. आता इथं तर हे स्टेबल नसतीलच बाळांनो, बरोबर आहे. आता स्टेबल बनवण्यासाठी हे मुवमेंट करतील आणि ते मुवमेंट होते आणि त्या मुवमेंटमुळे करंट तयार होऊन जातो. म्हणजे बाळांनो या टॉपिकमध्ये आपण काय केलं की जे आयन्स आहेत ना, आयन्स ते मूव्ह झाले आणि त्या आयनच्या मूव्ह होण्यामुळे काय करंट तयार झाला. तो करंट कसा तयार होतो मी डेफिनेटली नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो, डोंट वरी. ओके, पण इथं फक्त मला एवढं कळलं की या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट झाली की जेव्हा आयनची मुवमेंट, आता मला सांगा आयनची मुवमेंटच झाली नसती तर हा एक्सपेरिमेंटच घडला नसता, आणि हा एक्सपेरिमेंटच घडला नसता तर तुम्हाला करंट तयार करता नसता आला. तर मी थोडक्यात काय म्हणतो की इथं आयनच्या मुवमेंट झाल्या म्हणून करंट जनरेट झाला. आर यू गेटिंग? आयन कोण? Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आहे. पण आता हे करंट तर जनरेट झाला, पण आपण साध्या इलेक्ट्रिसिटीमध्ये काय बघतो की सपोज हा कॉपरचा वायर आहे आणि या कॉपरच्या वायर मधनं काय पास झाला? इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रिसिटी तयार झाली.
तर बाळांनो हे पण एक प्रकारचं कंडक्शनच आहे, इलेक्ट्रिसिटीच आहे, इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन, आणि हे पण एक प्रकारचं कंडक्शनच आहे. पण आपण या टाईपच्या कंडक्शनला म्हणजे या वेनं अगर आपण इलेक्ट्रिसिटी पास करत आहे तर याला आपण नाव देत असतो इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन. आणि अशा वेनं जसं वायरमधनं आपण करंट पाठवतो, आपण जे आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी येत आहे ते वायरमधनं येत आहे, या प्रकारच्या कंडक्शनला बाळांनो आपण नाव देत असतो मेटॅलिक कंडक्शन. तो कंडक्शनचे दोन प्रकार आहेत, एक असतो इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन आणि एक असतो मेटॅलिक कंडक्शन. तर तुमच्या बॅटरीमधनं जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन राहिली दॅट इज अ इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन, पण तुमच्या वायरमधनं जी इलेक्ट्रिसिटी येऊन राहिली दॅट इज अ मेटॅलिक कंडक्शन. आता यांच्यामध्ये थोडा एक दोनचा फरक आहे, आपण एक फरक समजून घेऊ. आता बघा बाळांनो, मेटॅलिक कंडक्शन हे इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये ॲक्च्युली काय झालं, तुमचं जे मॅटर होतं, मॅटर म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट होतं, ते इलेक्ट्रोलाइट ॲक्च्युली मूव्ह झालं. तुमचा जो NaCl होता ना, Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, हे ॲक्च्युली मूव्ह झाले आणि कंडक्शन घडलं इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये. पण मेटॅलिक कंडक्शनमध्ये तसं नाही. आता सपोज ह्या कॉपरच्या वायरमधनं इलेक्ट्रॉन चालले, कारण त्या इलेक्ट्रॉनसोबत कॉपर पण चालला का? नाही, कॉपर तर जागेवरच आहे. इलेक्ट्रॉन चालला पण कॉपर चालला का? नाही, कॉपर तर मॉलिक्युलचं जागेवरच आहे ना. तर मेटॅलिक कंडक्शनमध्ये मॅटर जिथच्या तिथंच असते, मॅटर ट्रान्सफर होत नाही. पण इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये मॅटर पण ट्रान्सफर होते, मॅटर पण इकडून तिकडे जाते. बघा ना, Na पॉझिटिव्ह तिकडे गेला, Cl निगेटिव्ह इकडे आला, आणि याच्यामुळेच ते कंडक्शन घडलं. म्हणून आपण पहिला पॉईंट सांगतो की इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये काय, इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन इज कॅरिड आउट बाय द मुवमेंट ऑफ आयन, पण मेटॅलिक कंडक्शन इज कॅरिड आउट बाय द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे बाळांनो बघा, मेटॅलिक कंडक्शनमध्ये इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये आयनची मुवमेंट आहे. सेकंड, मी थर्ड पॉईंट घेतो, इट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑर आयन. बघा, इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये ना ॲक्च्युली जे मॅटर आहे, ॲक्च्युली मॅटर जसं NaCl, Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह आहे, ते ॲक्च्युली मॅटर मूव्ह झालं आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन घडलं. पण मेटॅलिक कंडक्शनमध्ये मॅटर मूव्ह नाही झालं. म्हणून थर्ड पॉईंट काय, इट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑर आयन इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये. पण मेटॅलिक कंडक्शनमध्ये काय, नो ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑर आयन इन द मेटॅलिक कंडक्शन. सेकंड, आता हे जे मेटॅलिक कंडक्शन आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन आहे यांच्यामध्ये आणखी एक डिफरन्स बघा. इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये जो तुमचा इलेक्ट्रोलाइट होता तो तुटला, डिकम्पोज झाला. इलेक्ट्रिकल कंडक्शन घडवण्यासाठी तुमचा इलेक्ट्रोलाइट म्हणजे जो मॅटर होता तो डिकम्पोज झाला, तुटला. पण मेटॅलिक कंडक्शन घडवण्यासाठी कॉपरचा वायर तुटला का? करंट गेला आणि कॉपरचा वायर तुटला नाही, म्हणजे मॅटरचं डिकम्पोजिशन नाही झालं, कुठलं केमिकल चेंज झाला नाही. करंट किती पास होऊ द्या, कॉपरमध्ये काही केमिकल चेंजेस होत नाहीत. पण इथं बाळांनो केमिकल चेंजेस झाले. NaCl कशात कन्वर्ट झाला, Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्हमध्ये. म्हणून आपण सेकंड पॉईंट काय म्हणतो की डिकम्पोजिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट टेक्स प्लेस इन दिस कंडक्शन, पण नो केमिकल चेंजेस टेक्स प्लेस इन मेटॅलिक कंडक्शन. कुठलेच केमिकल चेंजेस नाही, पण इथं डिकम्पोजिशन होते इलेक्ट्रोलाइटचं. ओके, तर बघा मी परत 3 पॉईंट सांगतो. पहिला पॉईंट काय सांगते बाळांनो, इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन काय, मुवमेंट ऑफ आयनमुळे होत असते. पण मेटॅलिक कंडक्शन हे कोणामुळे होते, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये इलेक्ट्रोलाइटचं डिकम्पोजिशन होते, तुटतो. पण मेटॅलिक कंडक्शनमध्ये कुठलेच केमिकल चेंजेस होत नाहीत. इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये मॅटर ॲक्च्युली मूव्ह होते, इलेक्ट्रोलाइट बघा मूव्ह झाला. मेटॅलिक कंडक्शनमध्ये कॉपर मूव्ह होत नाही, म्हणजे मॅटर मूव्ह होत नाही. आणि फोर्थ पॉईंट आहे टेम्परेचर रिलेटेड, की इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन हा टेम्परेचरवर डिपेंड आहे, मेटॅलिक कंडक्शन पण टेम्परेचरवर डिपेंड आहे. कसं आपण बघू, मला सांगा बाळांनो, NaCl मधला बॉन्ड जो आहे जेवढ्या लवकर तुटला तेवढ्या लवकर हे लोक दूर दूर होतील, जेवढ्या लवकर हे दूर दूर होतील तेवढ्या लवकर हे चार्ज मूव्ह होतील, आणि जेवढ्या फास्ट चार्ज मूव्ह होणार तेवढं आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी जबरदस्त, आणि तेवढं इलेक्ट्रिक कंडक्शन चांगलं. बरोबर ना. आता इमॅजिन करा, हा पेन आहे अशा एक मटेरियलपासून बनला ज्या मटेरियलमधनं इलेक्ट्रॉन मूव्ह होऊन नाही राहिले. मग अगर इलेक्ट्रॉन मूव्ह नाही होऊन राहिले तर मी काय म्हणणार की बा हा खूपच खराब कंडक्टर आहे. बरोबर ना, हा इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट नाही करत. पण अगर याच्यातनं इलेक्ट्रॉन खूप चांगल्या प्रकारे मूव्ह होऊन राहिले तर मी काय म्हणणार हा चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतो. एक्झॅक्टली काय झालं, अगर मी टेम्परेचर वाढवलं तर टेम्परेचर वाढवलं तर तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर इज अ काइंड ऑफ एनर्जी. ती बॉन्ड तोडासाठी बरेचदा आपण मदत घेतलेली आहे. तर अगर टेम्परेचर वाढवलं तर हा बॉन्ड लवकर तुटणार. अगर हा बॉन्ड लवकर तुटला तर हे लोक लवकर दूर दूर होतील, यांच्या मुवमेंट फास्ट होतील. आणि अगर यांच्या मुवमेंट फास्ट झाल्या तर आपल्याला काय म्हणणार, इलेक्ट्रिकल कंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिसिटी फटाफट भेटणार, म्हणजे इलेक्ट्रिसिटीची जी काही कंडक्शन आहे ते चांगल्या प्रकारे होणार. म्हणून इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर
इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन जे आहे ते इन्क्रीज होणार, कारण की टेम्परेचरला थोड्या दिवसानंतर थर्मोडायनॅमिक्समध्ये किंवा आपण अगोदर पण बघितलेलं आहे, बघू आपण, डोंट वरी. थर्मोडायनॅमिक्समध्ये टेम्परेचर म्हणजे बेसिकली बाळांनो कायनेटिक एनर्जीज असते. आता ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसणार किंवा जे आपण पुढे शिकू तेव्हा तुम्हाला कळणार, डोंट वरी. तर तुम्ही बाळांनो अगर टेम्परेचर वाढून राहिले ना, म्हणजे मुवमेंट वाढून राहिले. बघा ना, अगर तुम्ही पाणी उकळायला ठेवलं गॅसवर, तर जसं जसं टेम्परेचर वाढते ना, तसं तसं पाण्याचे मॉलिक्यूल इकडे तिकडे फास्ट फिरतात. बिकॉज तुम्ही टेम्परेचर वाढवलं ना, तर मॉलिक्यूलची मुवमेंट वाढते. तर इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर, यांच्या मुवमेंट वाढतील म्हणजे चार्ज फिरायला लागतील फास्ट, आणि एकदा का चार्ज मोशनमध्ये आले तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन चांगलं होणार अगर टेम्परेचर वाढवलं होतं. पण मेटॅलिक कंडक्शनमध्ये याच्या उलट आहे. म्हणून आपण काय म्हणतो की इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग इन टेम्परेचर, बट मेटॅलिक कंडक्शन डिक्रीजेस विथ द इन्क्रीजिंग इन टेम्परेचर. हा फरक समजून घ्या इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन आणि मेटॅलिक कंडक्शनचा. तर हे जे मेटॅलिक कंडक्शन आहे हे आपण फिजिक्समध्ये शिकणार आहे बाळांनो, आणि हे जे इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन आहे ते आता आपण या लेसनमध्ये शिकणार आहे. म्हणून मी हे याच्यासाठी शिकवलं की तुम्हाला फरक समजायला पाहिजे की आपण या लेसनमध्ये इलेक्ट्रिसिटी शिकणार तर आहोत, पण कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इलेक्ट्रिसिटी शिकणार आहोत ते पण समजून घ्या. फिजिक्समध्ये पण तुम्ही इलेक्ट्रिसिटी शिकणार, पण तो एक मेटॅलिक कंडक्शनचा पार्ट असणार. आपण जे बघणार आहे ते इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन आहे, आणि यांच्यामधला मी डिफरन्स पण तुमच्यासमोर आणून दाखवला. सो आय होप तुम्हाला समजलं असणार. थँक्यू सो मच.